चिलम खोलते बाबा की जय, शिर्डी वाले की जय, जय साई। चला हाय हाय पार्टीचं आहे. साईराम मंडळींनी साईराम बोल. साईराम साईराम सर्वांना साईराम. सर्व आपले साई बंधू आहेत सोबत. आणि आजचा दिवस दुसरा आमचा साई श्रद्धा मित्र मंडळातून आपला वर्ष 27व. आता आपला हर वर्षीचा स्पॉट आहे भिवंडी पाईपलाईन. तर आता आम्ही निघालो आहे. आता वाजले 6 वाजत आले आहेत. 5:30ला आम्ही निघालो. आता 6 वाजत आले आहेत. नाश्ता वगैरे केलाय पोरांनी दाबून एकदम मस्तीने. जर जास्त तर आता आम्ही चालतोय. भेटू आता आजच्या दिवसात काय काय मजा होईल आपण कॅप्चर करू ब्लॉगमध्ये. आणि मस्केने जरा जास्तच काहीतरी बटर खाल्लेत म्हणून स्पीडमध्ये आहे आज. बॅग भरले बटरनी नाही रे, पाणी आहे त्याच्यात. आणि आपला काळभोर तर काय इन्स्ट्रक्शन देत होता. त्याची IPL सुरू झाली आहे. संडे कोणती संडे चेन्नई हा. साईराम साईराम. 6:45 वाजलेत आणि आपल्याला चालता चालता आपले चंदन भाई भेटलेले आहेत. पुण्यावरनं आलेले आहेत आपल्याला पालखीमध्ये चालत. पुण्यावरनं येतात भाई आपले. मजा येते की नाही भाई? एक नंबर भाई. तुझं कितवं वर्ष आहे? 4थं वर्ष आहे भाईचं. आणि माझं 3रं आहे. बाकी फुल मचवत राहतो आम्ही सगळे. आणि पालखीतच भेटतो आपण. बाकी वर्षभर नाही. भाई आपला पुण्याला असतो आणि मी मुंबईत. तर भेटणं मुश्किल असतं म्हणून फक्त आम्ही पालखीतच भेटतो आणि मजा करतो. बाकी काय नाही. आता पोचू. आपला नाश्त्याचा स्पॉट अजून आहे. 1-1.5 तास लागेल. त्याच्या अगोदर आपला छोटासा स्पॉट असेल चायचा. तो आपण करू. चाय वगैरे पिऊ आणि भेटू आपल्या पब्लिकला. बाकी ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. आणि माझे चंगू मंगू बघा कसे चालतात 2 जण. भाई फायनली नाश्त्याच्या स्पॉटला आलेलो आहे आम्ही. अमोल दादा काय बोलता? साईराम मंडळी दिवस दुसरा साई श्रद्धा मित्र मंडळ दैसर पूर्व. आज आपल्या सावरपाडा गँगकडे पालखी होती. रॉकेट बॉईज सगळे मस्त फटाफट पोचलेले. हे आपले दादा संजय दादा गाडी. पहिल्या 2 दिवशी मस्त उत्स्फूर्त असतात. 3ऱ्या दिवशी गाडी घसरते. संतोष गाडी संजय गाडी नगरसेवक ना भाई. आपला स्पॉन्सर आहे तो यावेळी. आज काय नाश्ता आहे सांगू शकतो तू? काय आहे भाई दादा? नाश्ता मसाला भात आहे. मसाला भात आहे आणि कांदे पोहे. अमोलदा आता टेस्ट करून सांगेल आपल्याला. हे मिक्स कर ना असं यार. आणि आता स्पॉटला पोहोचलो नाश्त्याचा. सगळे ते आपले ग्रुपचे आहेत. सगळे रेमटवत आहेत. हा ओमकार दाबून एकदम. राज्यभाऊ साईराम. अमोलदा काय बोलतो? अमोलदा तिखट आहे जबरदस्त. थंडी उडेल जबरदस्त. मग आता नवीन नाश्ता काय? भाई पोहे मस्त 1 नंबर आहे. पोहे 1 नंबर आहे. तर भाई आता इथे जरा गॉगल खरेदी झाली आहे दोघांची मस्तपैकी. आता दोघं हिरो बनले आहेत. आणि त्या लोकांना बघून मी पण जरा हिरो बनलो आहे. आपण काय आता नवीन नाही घेतला मी. हा नवीनच आहे. फर्स्ट टाइम घातला. आता मी पण जरा काढला. ऊन तर आहे बऱ्यापैकी. आणि आपला भाऊ आहे. आपला भाऊ पण आपल्यासोबत चालतं. नाव काय भावा तुझं? हर्षद बाबू गुरे. हर्षद नाव आहे भाई. आणि पहिलं वर्ष आहे आपल्या पालखीत ना. कसा आहे एक्सपिरियन्स 2 दिवसाचा तरी? चांगला आहे ना भाई. आपला स्लो चालतोय. जरा पाय वगैरे दुखत आहेत पण चालतोय भाई आपला. वारी नाही चुकवत आहे. चालत राहा असंच कंटिन्यू करत राहा. किती पण पाय दुखू दे. स्लो चाल पण चाल. आणि इथे जुबा केसरी चालू आहे. इथे जुबा केसरी चालू आहे. पत्तीतवाला तिलियल बोल. 55 वाला. तर आता बघू कसं काय. आणि ऊन पण आता बऱ्यापैकी आलंय. चला भेटू आता पुढे. ओम साईराम ओम साईराम. भाई ज्यूस पियाला थांबलोय. काळभोरला मीठ बीठ सगळं लागतं ज्यूस सोबत. थोडा डालो थोडं बस. साईराम भाऊ आता आपला आलाय. हा. आता हे काळभोरला बघा नाही ते ज्यूस पियायचं असतं म्हणून आम्ही पाठी राहिलो. अर्धा तास थांबलेलो. आता आपली गँग भेटली. थांबलेलो. आता आपली गँग भेटली. आता आम्ही चाललोय कलिंगड खायला. सगळे आहेत. बाथरूमला बसलेला सांगत नाही करा जरा.
आम्ही तरी बसून होतो. बाकी जीवन भाव आपला चमकतोय, चमकतोय हा, फुल चमकतोय. बाकी आपले पहिलं वर्ष आले जरा मस्त ऐकत आहे. आणि वेदांत ठाकरे हा आपले साईबाबा आमचे आहेत ना, राज राठोड पुढे चालले आहेत जरा, त्यांना कलिंगडची जरा उत्सुकता लागली आहे. आणि आपले मेन दाखव पाठी ओमकार येवले. नमस्कार. नमस्कार, जय हिंद जय महाराष्ट्र काहीतरी बोलू शकता तुम्ही. ओम साई. ओम साईराम. लाजत लाजत बोलतो. उद्धव भाई पण आहे, सचिन दादा आहे. सचिन दादाचं जरा टेबल टेनिस चालू आहे थोडं नॉर्मली. हर्ष मोरे. हा पहिल्या वर्ष हर्ष मोरे. दत्ताराम मोरे. ओम साईराम. हा याचा डायलॉग काय होता ना संध्याकाळी? सेवा को आखरी. नाही नाही नाही, जिधर हम खडे उधर सरकार से बडे, हे असे डायलॉग जाऊन द्या. बघा काका काय बोललाय, जाऊन दे. घाबरत नाही. तू घरी पोचायच्या अगोदर पट्टा रेडी असणार आता बघ. चला पोचलो आता कलिंगडवाले जिथे. आता मस्त खाऊया आपले कलिंगड खायचे आहेत आता. हा राजभाई पण आहे. राजभाई साईराम. बिना चप्पलचे राजदादा आपले एकच वादा. राजदादा आपले स्पॉन्सर पण आहेत कधी कधी स्पॉटचे छोट्या मोठ्या. असू ना कायम तुमचा आशीर्वाद असू दे बस. हे बघा पोरांनी आता तिकडे टाकली आहे परेड. काय रेड. स्वस्तिक भाऊला धन्यवाद. आजचे स्पॉन्सर, आजचे आमचे कलिंगडचे स्पॉन्सर आहे आपले स्वस्तिक शेट्टी. तर त्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद अमरसेवा ग्रुपकडनं. आणि आपले मंडळाचे उपाध्यक्ष सचिन दादा जेठे. ओम साईराम. आणि दादाचा पण ब्लॉग चॅनल आहे आता सुरू केला आहे. सचिन जेठे नावाची ब्लॉग चॅनल आहे. तर तुम्ही सचिन दादाच्या पण ब्लॉगला चांगला म्हणजे शेअर वगैरे करा आणि लाईक वगैरे कमेंट सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला पण चांगले चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. वेलकम. चला आता इकडे पोरांची उत्सुकता बघूया. हे बघा कधी भेटले नाहीत असं बसले आहे तिथे. हे बघा सगळ्यात जास्त घाई लागलेली माणूस. नाही नाही विचार करून खाणारे माणसं आहे बघा. विचार करून खात आहेत. मीठ वगैरे पाहिजे त्या लोकांना दाबून एकदम. हे बघा सगळ्यांचा कुट्टा बघा कसा निघाला. त्या टगरीला बघा ह्याचं तर काय वेगळंच चालू असतं. बुलेट ट्रेन चर्चगेट फास्टच आहे. मस्के किती झाले? माझे 8 पीस झाले. भाई फायनली आता स्पॉटवर पोचत आलोच आहे. 1 मिनिटाच्या अंतरावर आहे. मी आणि आर्यनच आहे आता. आपले ग्रुपची मेंबर सगळे पुढे पोचले आहेत आणि थोडेफार पार्टी पण आहेत. येतील हळूहळू. आणि आता वाजले आहेत किती माहिती आहे? एक वाजलं आहे बरोबर. 1 वाजला. 1 वाजता आता आम्ही पोचतो आहे स्पॉटला. आता फटाफट आंघोळ वगैरे करू, जेवू वगैरे, जरा आराम वगैरे करू. आणि या स्पॉटला आमच्या दुपारच्या मेन म्हणजे चार्जिंग नाही. चार्जिंग कशी करावं लागते माहिती? जिथे आम्ही छोटे स्पॉट वगैरे घेतो ना, जिथे आम्ही म्हणजे खायला वगैरे काय थांबतो, तर तिथे 5-10 मिनटं जी चार्जिंग करतो ना तीच असते आमच्या फोनमध्ये. मग तेवढ्या फोनमध्ये चार्जिंगमध्ये मी तेवढा ब्लॉग शूट वगैरे करतो. म्हणून थोडा ती चार्जिंग टिकवून ठेवायला लागते. म्हणून जो काय ब्लॉग शूट होतोय तो गोड मानून घ्या. बिकॉज खूप मेहनत लागते ब्लॉग बनवायला पण. आणि चार्जिंगसाठी पण खूप कष्ट. ब्लॉग एडिटिंग अपलोडसाठी. आणि प्लस इथे झोप पण पूर्ण नाही होत. बिकॉज रात्री मी 3 वाजता एडिटिंग आणि अपलोड करून झाला. आणि 11 वाजता पहिल्या दिवसाचा ब्लॉग आला म्हणजे आता. आणि आता फायनली पोचलो आहे स्पॉटच्या इथे. समोरच आहे स्पॉट. तर आता जातो, फ्रेश वगैरे होतो आणि मग बघूया पुढचं कसं काय. टाइम पे हटा रे. हम लोग का ब्लॉगर. आणि याची रात्रभरची झोप बघा. हे बघा ह्याची झोप बघा कशी आहे. आणि आवाज करून सांगतो, आवाज ना करता करू बघा. त्या युवराजला बघा, एक टुर्नामेंट संपली आणि दुसरी चालू करणार आहे आता. चौथी मॅच चालू बोलतोय बघा. जरा काय करायचं आता? इमू काय बोलणार आहे आता तू पुढे? काय ना आता चाललंय बघू मॅच किती चालणार.
बोल एक बार कुछ बोल, साईराम बोल ना. साईराम. तर भाई आता आम्ही पोचलोय, पडग्याला पोचलोय आणि इथून आमचा स्पॉट आहे 5 किलोमीटर, 5 ते 6 किलोमीटर आहे. म्हणजे उडपी हॉटेल आमचा संध्याकाळचा हॉल्ट. आणि दुपारी आपली पालखी 4ला निघाली ना, 4ला निघालो आम्ही. आणि आता नाश्त्याच्या स्पॉटला पण थांबलेलो, पण तिथे पोरांनी काय नाश्ता वगैरे तर नाही केला, कोल्ड्रिंक वगैरे पियाले आणि आता निघालो आहे आम्ही. आणि मी मगाचपासून तर पालखीसोबतच होतो, आम्ही सगळेच होतो. पण आहे ना, जास्त पालखीसोबत शूट करायला का नाही भेटत माहिती आहे, कारण आपले जे म्हणजे गाणी वाजतात ना पालखीमध्ये नाही, म्हणजे डीजेची कोणतीही गाणी असली ना तर आपल्या ब्लॉगमध्ये कॉपीराईट येतात. त्यामुळे मी पालखीचं जास्त काही शूट नाही करत आहे. आणि आज आहे म्हणजे अमरसेवा ग्रुपकडे पालखी, म्हणजे आमच्या ग्रुपकडे पालखी आहे. आणि आपले पालखीवाले आता पुढे गेले आणि आम्ही राहिले 1 ते 1.5 किलोमीटर मागे. तर आता चालून आपल्याला कवर करायचं आहे. आणि काळभोर तर चालू आहे ते जुबा केसरी. तिलियल बोल ते बघा तिलियल बोल. फायनली आपण स्पॉटला आलेलो आहे. साईराम सगळ्यांना. साईराम. अमोल दादा काय बोलू शकतो? मंडळी, आज आपल्याकडे पालखी होती, मस्त दुसरा दिवस होता. सगळी मुलं आपली मस्त एकत्र चालत होती, मजा आली. अशा पुढच्या 2-3 स्पॉटवरती सगळे एकत्र चालले तर आपण मस्त टाइमवर पोहोचू. सगळे कसे आराम करतात. हे बघा आराम बघा सगळ्यांचा कसं चालू आहे. आपल्या मंडळामध्ये बाई अजून एक नवीन प्रवेश झालाय वाशीवरून, त्याला दाखव बाईला. कॅमेरामॅन आपले. कॅमेरा. तुझं नाव काय भावा? दीपेश देवकर. तुझे पाय काय बोलतात? बाई तुझी प्रोफाईल सांग, तू काय काय करतो, काय हा तू सर्व सांग तुझं. आहेत बाई. हा बोल ना भावा बोल. माझं पेजचं नाव जस्ट दी फिल्म्स आहे आणि मी सिनेमॅटोग्राफर आहे. मी वेडिंग, इव्हेंट, म्युझिक व्हिडिओ आणि डॉक्युमेंटरी सगळं शूट करतो. काय असेल तर भावाला कॉन्टॅक्ट करू शकतात. आपला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ओमकार येवले तर काय हसतोय काय माहिती एवढा. अमोलदा तुझे पाय काय बोलतात आज? मस्त नाही छान यावेळी आज चांगलं आहे. काय भांडणं पण नाही झाली ना? त्रास नाहीये मला, बाबांची कृपा. दिल सच्चा करम अच्छा, बाकी सब सायनात कीजिए. ओम साईराम. जरा सांगून ठेव उद्याचा स्पॉन्सर. काय भाई उद्याचा स्पॉन्सर आधी मेन सांग कोण आहे उद्याचा उद्या स्पॉन्सर. काय भाई? उद्या आपला उडपी शापूर. बघूयाचं उपमा पोहे, मोसंबीचा स्पॉन्सर शोधी आपण ज्यूसचा. मी ऐकलंय की सचिन दादा आहे. सचिन दादा भाई चालू आहे. उद्याचा स्पॉन्सर आहे. ग्रीन दिसत नाही मला. काय पाहिजे? सचिन दादा विचारतोय काय पाहिजे. मला मोसंबीचा ज्यूस चालेल. मोसंबी ज्यूस. हा बघा बोललाय आता मोसंबी ज्यूस. केलं ना भाई. हे बघा सगळे आता पोचले. आता अर्धे आता पोचले, अर्धे अगोदर पोचले. नमस्कार. हे बघा ही बॅग बघा, बालवाडीतनं घेऊन आलं असं वाटतं. आयडी सांगितलंय का इंस्टाची आयडी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकीन, साई श्रद्धा मित्र मंडळाची. आणि आपल्या टी शर्ट वर पण आहे, फॉलो करा आणि लाईक वगैरे शेअर करा व्हिडिओला. आपण ऍक्च्युली ट्राय करणार आहे की आपले जेवढे 8 दिवसाचा जेवढा प्रवास आहे तो आपण शॉर्ट फिल्म बनवून आपला दादा एकच बनवेल तर आपण टाकूया त्याच्यावरती. मग असं इतरांना एक एक्सपिरियन्स भेटेल की साई पालखी कशी होते, कसे काय सगळे जातात आणि काय कसं असतं, काय राहतात ते सगळ्यांना नोन होईल. इंग्लिश वर्ड माईक. आमचे छोट्या पोरांचे अध्यक्ष पण बाजूलाच आहे. पार्टीच आहे तुमच्या अमोलदा, तुझ्या पार्टीच आहे. आमच्या बारक्या पोरांचे अध्यक्ष राज राठोड. काय बोलतो? अमोलचं काही ऐकू नका. हा अमोल सगळ्या गोष्टी फेकतो. काय आहे? गोष्टी लोकांना सांगितल्या ना तर ते खोटं तुझे वाटतं. पप्पा ब्लॉग बघतील तर काय विचार करतील? माझे पप्पा बघतील, त्याला देव माणूस समजत होते. मी चांगल्या गोष्टी सांगतो. आता माझे पप्पा याच्याकडे जाणार पण नाही कधी, काम नाही भेटणार याला. बघत राहा. आपला भाऊ सुशांत बात्रे, आनंदी मंडप डेकोरेटर, त्याने म्हणजे 1 वर्ष झालं त्याने चांगलं 1 वर्ष वर झालं. त्याचा पण आपल्या कॉन्टॅक्टची डिटेल वगैरे सांग, कोणाचं काय असेल फंक्शन वगैरे. तो खरंच खूप छान डेकोरेशन, ऑल टाईप इव्हेंट्स करतो. आपला पहिला ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये जेवढं डेकोरेशन आपल्या मंदिरामध्ये केलंय ना ते सगळं त्याने केलंय. सर्व म्हणजे पालखीचं मंडपाचं मध्ये आणि
नवीन हे आहे म्हणून तो त्याचा 100% देतो. तुम्ही पण बघा, त्याचं पेज असेल तर आपण ते पण टाकूया. हे बघ तुझी ॲडव्हर्टाइजमेंट केली आहे. कशाची? आनंदी मंडप डेकोरेटर. आपलं मंडप एक नंबर आहे आणि कोणी कॉम्पिटिशन करू शकत नाही आपल्याशी. ए भाई बोल दिया भाई बोल दिया. मराठी माणूस ओव्हर कॉन्फिडन्स मध्येच गेला. कसं आहे, घेणार 10 रुपयाचं, दाखवणार 100. माणसाच्या बोलण्याला नाही. तुझे फोटो तर दाखव, आजचे फोटो काय आहेत दाखव. काय, हे बघा ना, फोटो दाखव. काय एक हे नंबर. बघा हिरो अमोल दादा हिरो दिसतो एकच बघा. वादा अमोल दादा, हे बघा, फुल जबरदस्त हे ना. बघा अमोल दादा काय. आता इंस्टाग्रामला तुम्ही स्टोऱ्या बघा फक्त. एकच नंबर. हार्दिक पांड्या दिसतोय की नाही? हार्दिक गोरा पांड्या. हार्दिक पांड्या गोरा. पहिल्या आता जस्ट फ्रेश वगैरे झालो. आता जरा आराम वगैरे करू आणि जेवू आणि रोजच्या प्रमाणे आपला ब्लॉग वगैरे एडिट करू. भाऊ आपला काम करतोय तिकडे त्याचं. गरमी खूप आहे. हा आलो. आज गरमी आहे. दादा, दे ना मोसंबी बाई स्पॉन्सर, यार. मोसंबी कल का. काय करतो असं यार. साईराम मंडळी, साई श्रद्धा मित्र मंडळ वर्ष 27, दैसर ईस्ट इकडून आपली पालखी जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही पालखी आली आहे आपली. तर माझं नाव अमोल शेलार, मी राहिला दैसर पूर्व उरीपाडा. आमच्या पालखीमध्ये मल्टिपल मंडळ आहेत. अमरस्या झाले, सावरपाडा सार्वजनिक गणेशोत्सव झाला, शिवाज्ञा क्रीडा मंडळ आहे, मग आहेत अशी खूप मंडळ आहेत. सिद्धिविनायक आहे, द्वारकामाई आहे. असे आमच्या एरियातले बाहेरची मंडळं सगळे आम्ही मिळून एकत्र ही पालखी करतो. आपल्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की फक्त दैसर विभागातली नाही, दैसर, बोरवली, विरार, लालबागमधून सुद्धा आपल्या मंडळात माणसं येतात. मला लगभग 15 वर्ष झाली आहे या मंडळामध्ये. हे माझं 16वं वर्ष आहे आणि बाकीच्या पालखीप्रमाणे आपलीही पालखी खूप चांगली आहे. मला असं वाटतं की एकदा तरी प्रत्येक माणसाने एक चांगला एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. आपण पिकनिकला जातो, कुठे जातो, त्याच्यापेक्षा 7 दिवस 8 दिवस काढा, इकडे या, तुम्ही स्वतः अनुभव करा. मित्रांबरोबर राहायची मजा, बाबांबरोबर सोबतीला चालायची मजा. आणि आपल्या मंडळाचं व्यवस्थापन एवढं चांगलं, नीट आणि क्लीन आहे. आम्ही इतर मंडळ वगैरे पण बघतो, ते पण त्यांचं नो डाऊट सगळे जे पण बाबांच्या सेवेसाठी येतात त्यांचं सगळ्यांचं चांगलंच असतं. पण आपल्या मंडळामध्ये एवढी चांगली फॅसिलिटी आहे की आपल्याला स्टेपासून, राहण्यापासून प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन. आजच आपल्या मंडळाने टोपी आणि गमछा दिला, बरोबर. तर प्रत्येक पदयात्रेला जे ज्या काही गोष्टी लागतात, टाईम टू टाईम जेवण, टाईम टू टाईम स्पॉटवर पोचणं, त्यांचा फॉलोअप घेणं, त्यांना ज्या ज्या नेसेसरी गोष्टी असतात त्या देणं, ते आपल्या मंडळामध्ये प्रॉपर होतं. वरतून अजून काय सांगायचं झालं, माझे असे खूप चांगले असे अनुभव आहेत. त्याच्यातले एखाद दुसरे मी शेअर करतो. चांगला अनुभव असा की आपल्या पदयात्रेमध्ये जेवढी मुलं येतात ती सगळी म्हणजे कशी आहे, अनुभव मुलं आहेत. त्यांना माहिती आहे की आपण कुठल्या काय कामासाठी जातो आहे, काय कारणासाठी जातो आहे. सगळे आपल्या मौजमजेत असतात. सगळ्यांचा एकमेकांना सपोर्ट असतो. कोणी इकडे असं नाही की अरे हे जातो आहे तर मी का करू, ते जातो आहे. सगळी मुलं आपली सपोर्टिंग आहेत, नो डाऊट. आपल्या मंडळामध्ये, आपल्या पालखीमध्ये जेवढी मुलं आहेत ते एकमेकांना मस्त चांगले सहकार्य करतात, एकमेकांची मदत करतात. आणि हा जो चांगुलपणा आहे ना, तो प्रत्येक इकडे मुलांमध्ये, प्रत्येक माणसामध्ये दिसला जातो. हा एक्सपिरियन्स मला तरी वाटतं की सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. वाईट एक्सपिरियन्स सांगायला गेलं तर वाईट असं काहीच नाही आहे. काही काही जणांचं पहिलं वर्ष असतात, काही काही जणांना चांगली वर्ष झालेली असतात. पदयात्रा करणं हे आपल्यावरती, म्हणजे आपले मानसिक संतुलन, मग परत आपली क्षमता ह्याच्यावरती पण डिपेंड असतं. काही प्रत्येक माणसं सेम वेने चालणार, सेम स्पीडने चालणारे असं गरजेचं नसतं. प्रत्येक मंडळात गेली जेव्हा पालखी असतात, काही त्यांची मुलं पुढे चालतात, काही मागे चालतात. सगळ्यांच्या आपापल्या एक्सपिरियन्स आहेत. आता सचिन दादाने मला पहिला इंटरव्ह्यूचा चान्स दिला आहे. आपल्याकडे आपण दुसरी पण पोरं आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. म्हणजे माझ्यापेक्षा पण खूप जुनी आपल्याकडे पोरं आहेत, ज्यांना 20-20, 22-22 वर्ष झाली आहेत. याच्या व्यतिरिक्त सांगायला झालं तर तुम्ही अगर बघत असाल, करत असाल, बघत असाल तर एकदा ट्राय करा. सुट्टी घ्या, सुट्टी पास करा. काही नाही तरी ॲटलिस्ट 2-3 दिवसाच्या कालावधीसाठी पण. अशा आपल्या मुंबईमधून खूप जण आहेत की लास्टच्या 3-4 दिवसात येतात आणि आपल्या पालखीला जॉईन होतात. अशी खूप मुलं आहेत जी लास्टच्या स्टार्टिंगच्या 3-4 दिवसाला येतात, पालखीवर असतात, त्यांचं काम असतं, ते लोक निघून जातात बाबांचं दर्शन घेऊन. तर ट्राय करा, माझ्या मते तरी एकदा तरी एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. बस भाई, एवढं तर मी यार शाळेत पण नाही बोलला.
अमोल दादाची फॅन फॉलोईंग भाई फॅन फॉलोईंग. तर बघ भाई रात्रीचे वाजलेत आता किती वाजलेत माहिती आहे 9:30 वाजत आलेत आणि मगाशी आम्ही स्पॉटला पोचलो लवकरच पोचलो आणि आता इथे अंधारता आहे थोडी लाईट आहे थोडीफार. तर आता म्हणजे इथे फिरतो काय माहिती आहे मी चार्जिंग लावायसाठी कारण का आजच्या स्पॉटला आम्हाला चार्जिंग नाही आहे. तर मला आयफोनमध्ये चार्जिंग करणं गरजेचं आहे बिकॉज आपले आयफोनमध्ये चार्जिंग नाही झाली तर रील नाही येणार आणि ब्लॉग पण मुश्किल आहे मग. त्यामुळे आता मी जरा इथे भटकतो रात्री चार्जिंगसाठी. आता तिथे कोणाला तरी रिक्वेस्ट करावं लागेल चार्जिंगसाठी. तर आजचा ब्लॉग मी इथे लवकर एंड करतो असं जाहीर करतो आहे. तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा शेअर लाईक कमेंट सर्व करून ठेवा. आणि इंस्टाग्रामला अजून फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक आपली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. इंस्टाग्रामला पण फॉलो करा. ओके ओम साईराम.